ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज माझी कविता आहे आपलं कासव. हा कासवाचा उपयोग आता बऱ्याच ठिकाणी करतात. आपल्या घरामध्ये कासव आणलं जातं, पाण्यामध्ये ठेवलं जातं. म्हणजे कासव जिवंत नसतं, पितळेचं मूर्ती असते, पितळेचं कासव किंवा एखादा धातूचा कासव पाण्यामध्ये ठेवला जातो. असा वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. मुळात कासव किती हुशार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आपण म्हणतो की हे कसं शक्य आहे, आपल्याला एखादी गोष्ट कशाला आपली शक्य आहे हे आपण म्हणतो. असं का शक्य नाही? आपल्याला सर्व काही शक्य आहे. आपण जर प्रयत्न केला तर सर्व काही शक्य आहे असं कासवाने सांगितलं. आणि कासवाची शर्यत हीच महत्त्वाची आहे. आणि त्याच्यावर आधारावर एक कविता मी लिहिली आहे की कासव ज्या बुद्धीने वापर केला, ज्या कासवाने ज्या बुद्धीने वापर केला ती पद्धत आपण अंमलात आणला पाहिजे. आपण कुठे कमी नाही आहे. प्रत्येक जण व्यक्ती हुशारच आहे आणि त्याचा त्यांनी फायदा घ्यायला हवा. बुद्धी वापरली तर आपण पुढे जाऊ शकतो. तर ऐका, शर्यत कासव जिंकले. कासव शर्यत जिंकले. कसं जिंकले ते बघा. ससा कासव स्पर्धेत उतरले. कासव स्पर्धेत उतरले. स्पर्धा सुरू होता ससोबा सरसावले. कासवाने हळूहळू चालणे सुरू केले. सशाला पुढे जाऊन दिले. ससा संतपणे चालणे अखंड ठेवले कासवाने. कोणी हसले, कोणी डिवचले, दुर्लक्षच केले. ससोबा थकले, झाडाखाली झोपले. फाजीला आत्मविश्वास कारणीभूत झाले. कासवाने आपले धैर्य गाठले. ससोबा झोपले, सर्व काही संपले. कासवाने शर्यत आणि मन जिंकले. इतिहासाचे पान कासवाने सजविले. आणि खरोखर आजही कासवाची हिला किंमत दिली जाते. त्याचं गुणगान केलं जातं. कासवाच्या पावलांनी चाला, पण एक धैर्य ठेवा मनात की आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडते. नक्कीच आपण पुढे जाऊ, नक्कीच यश मिळेल आणि आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. नमस्कार.